आम्ही ईडीला घाबरून पळालो नाही, कैलास गोरांट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधला। खोतकर रडून शिंदेंसोबत गेले, मी रडलो नाही असं गोरांट्याल यांनी म्हटलंय। गोरांट्याल यांच्याकडून खोतकरांच्या कुटुंबियांवर देखील आरोप करण्यात आले। तेव्हा छगन भुजबळ फुटले होते, तेव्हा त्यांच्या सोबत होता, पुन्हा पळून गेला। मग नारायण राणे पळत असताना त्यांच्या मागे होतं, तेव्हाही पडणार होतं तो। पण खरा गद्दार कोण? ते तर रडून गेलं ना, आम्ही तर रडले नाही। आम्ही असं कधी बोललो की मी रडून चाललो, माझ्या मागे ईडी आहे, मला घाबरतो, मला नींद येत नाही। मी तो तर जाहीर प्रेस समोर बोलला ना, माझा परिवार परेशान आहे, माझं काय होईल, मी जेलमध्ये जाईल, यापर्यंत बोललेला आहे तो। आणि त्याच्याकडे एक नाही दोनदा ईडी आली, ती पळून कोण जाणार आहे? आम्ही काही ईडीचे घाबरून गेले नाही। आम्ही तर सांग मला चला जे काढायचं का, त्याच्यावर 2 ईडी आहे आणि किती त्याच्यावर। आता धुलिया प्रकरण ताजा आहे त्याच्या अंगावर। आता माझ्याकडे 7 फाईल आहे त्याच्या पर्सनल, मी सर्व काढणार त्याचा। कोणीच्या फॅमिलीबद्दल बोलायचं नाही, आम्ही त्याच्या फॅमिलीबद्दल बोलायचं आहे ना, त्यांनी असा ॲग्रीमेंट आमच्या होतं। पण तेव्हा त्याने नगरपालिकेचा भ्रष्टाचार केले तर मी पण काढतो ना। त्याची आई कासाबाई बोगस सर्टिफिकेट देऊन फ्लॅट घेतलेली, त्याचा जावाई 22 वर्षाचा असताना अंडर-19 खेळला, त्याचं केवढे प्रकरण माझ्याकडं। त्याचा आपला धुलिया प्रकरण आहे, सध्या प्रॉब्लेम येते। अरे 10-15 प्रकरण आहे, मी माझ्याकडे आहे फाईल त्याचे। कॅमेरा पर्सन किशोर बोवडचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।